नमस्कार मित्रांनो, सारथी पुणे यांच्या अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना या अंतर्गत जे काही आहेत तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यावेतन 11 महिन्यासाठी दिले जाणार आहे। तर याबद्दलची संपूर्ण जी काही माहिती आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी इथे बघावा। तर जे विद्यार्थी मराठा, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी या कॅटेगरीमध्ये येतात तर अशा विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे म्हणजे सारथी पुणे यांच्या अंतर्गत जे काही आहे तर कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन म्हणजेच यांची मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना ही राबवण्यात येत आहे। तर यासाठी तुम्ही अर्ज जो काही आहे तर इथे करू शकता। तुम्हाला 11 महिन्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षण सुद्धा दिले जाईल आणि त्यासोबत सोबत विद्यावेतन सुद्धा या ठिकाणी इथं दिले जाईल। तर यामध्ये तुम्हाला तुमचं एज्युकेशन काय असणं आवश्यक आहे तर 12वी पास सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो। त्यानंतर ज्या विद्यार्थ्याचं ITI झालेलं आहे तर असा विद्यार्थी सुद्धा इथे पात्र आहे आणि जो विद्यार्थी पदवीधर आहे तर असा सुद्धा विद्यार्थी जो काही तर यासाठी इथे अप्लाय करू शकतो। तर बघा तुम्ही अप्लाय कधीपासून करू शकता तर हे 16 जुलै पासून या ठिकाणी अर्ज इथे चालू झालेले आहेत। तर तुम्ही 30 सप्टेंबर पर्यंत जे काही तर अर्ज इथे करू शकता। अर्ज करण्यासाठी किंवा तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही सारथी पुणे यांच्या वेबसाईटवरती जाऊ शकता। त्या ठिकाणी जे काय तर इथं अप्लाय नाऊची लिंक येते तर त्याच्यावरती क्लिक करून जे काय तर तुम्ही तिथं अप्लाय सुद्धा करू शकता आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देण्यात आलेली त्या लिंक वरती डायरेक्ट जाऊन सुद्धा तुम्ही जे काय आहे तर तिथे क्लिक करून अप्लाय तुम्हाला करता येणार आहे। तर 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता। जसं अगोदर म्हटलेलं होतं की 12वी पास विद्यार्थी असेल, ITI किंवा पदविका पात्र विद्यार्थी असेल, त्याच्यानंतर पदवीधर किंवा पदव्युत्तर विद्यार्थी असेल तर हा सुद्धा या ठिकाणी इथं अप्लाय करू शकतो। ज्या विद्यार्थ्याचं डिप्लोमा झालेलं आहे असा विद्यार्थी सुद्धा इथं अप्लाय करू शकतो। तर त्या विद्यार्थ्यांना जर 12वी पास असाल तर इथे तुम्हाला 6,000 रुपये विद्यावेतन दरमहा इथं दिल्या जाईल। त्याच्यानंतर ITI किंवा पदविका म्हणजे डिप्लोमा जर झालेला असेल तर 8,000 रुपये तुम्हाला इथं दरमहा दिले जातील आणि तुम्ही जर ग्रॅज्युएशन असाल किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर तुम्हाला दरमहा 10,000 रुपये जे काही तर या ठिकाणी इथं दिले जातील। तर या पद्धतीने जे काही आहे तर तुम्हाला विद्यावेतन दिले जातील। यासाठीची पात्रता नेमकी काय आहे, कोण पात्रतेचे निकष काय आहेत, आम्ही याच्यामध्ये बसतो किंवा नाही बसत तर बघा आता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे। महाराष्ट्रामधून अप्लाय करतो आणि महाराष्ट्रासाठीची योजना आहे तर आपण महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे। यासाठी आपल्याकडे रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे। त्याच्यानंतर आपण कमीत कमी आपलं वय जे काही तर ते 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त वय जे काही तर 35 वर्ष या ठिकाणी पाहिजे। तुमची पात्रता जी काही जसं अगोदर सांगितलं 12वी पास किंवा ITI किंवा पदविका डिप्लोमा किंवा तुमचं ग्रॅज्युएशन जे काही तर या ठिकाणी इथं झालेलं पाहिजे। त्यानंतर शिक्षण चालू असलेले उमेदवार पात्र असणार नाही। ही सगळ्यात महत्त्वाची एक अट जी काही तर या ठिकाणी इथं आपल्याला देण्यात आलेली। ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण चालू आहे असे विद्यार्थी जे काही तर याच्यासाठी अप्लाय करू शकत नाही। तुमचं कोणतंही एज्युकेशन जर चालू जर असेल तर तुम्हाला याच्यासाठी अप्लाय करता येणार नाही येतं। त्याच्यानंतर उमेदवाराचे आधार नोंदणी असावी लागेल म्हणजे उमेदवाराकडे जे काही तर ते आधार लिंक असणं आवश्यक आहे। आधार सीडिंग पण पाहिजे। त्यानंतर उमेदवाराचे बँक खाते जे काही तर ते आधार लिंक संलग्न जे काही तर ते असावे। त्यानंतर उमेदवाराने विभागाच्या या वेबसाईटवरती तुम्हाला जायचंय। ही जी काही वेबसाईट आहे तर या वेबसाईटवरती जायचंय आणि या संकेतस्थळावरती जाऊन जे काय तर तुम्हाला तिथं नोंदणी करायची। ही जी काही लिंक आहे तर ती लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली। जसं मी अगोदर जी लिंक सांगत होतो ती हीच लिंक आहे। या लिंक वरती जाऊन जे काही तर तुम्ही इथं क्लिक करू शकता आणि डायरेक्ट जे काही तर इथं नोंदणी तुम्ही करू शकता। जर तुम्ही नोंदणी जर केलेली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी इथं अप्लाय करता येणार आहे। किंवा जे ज्या लोकांचे किंवा ज्या विद्यार्थ्यांचे किंवा ज्या उमेदवारांचे या ठिकाणी काही आस्थापना आहेत किंवा जे काही उद्योजक आहेत तर यांच्यासाठीची आवश्यक पात्रता सुद्धा आपल्याला इथे देण्यात आलेली आहे। तर जे कोणी आस्थापना आहेत किंवा त्यांचे उद्योग आहेत तर त्यांचा उद्योग हा महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा। त्यानंतर उद्योजकाचे जे काही आहेत तर या विभागाकडे तुमची या संकेतस्थळावरती जे काही तर तुम्ही नोंदणी केलेली असावी किंवा या ठिकाणी उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची जे काही तर ती असणं आवश्यक आहे। तुमचा कोणता जरी उद्योग असेल तर तुमचं 3 वर्षाच्या अगोदर जे काही तर तुम्ही इथं तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं असावे। त्यानंतर तुमच्याकडे EPF असेल, त्यानंतर SIC असेल, GST असेल, त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन असेल तर हे जे काही आहे त्यानंतर उद्योग आधारची नोंदणी असेल तर हे केलेले जे काही तर त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहेत। तरच तुम्ही या योजनेसाठी जे विद्यार्थी उद्योग करतात किंवा ज्यांच्या काही आस्थापना आहेत तर ते या ठिकाणी इथं पात्र असणार आहेत या योजनेसाठीचे। ओके। त्यानंतर बघा आता
पुढे योजनेचे ठळक जे काही तर ते आपल्याला वैशिष्ट्य या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहे. तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ किती महिने मिळणार आहे, तरी इथे स्पष्ट देण्यात आलेले की 11 महिने जे काही आहे तर या योजनेचा कालावधी राहील आणि या कालावधीसाठीच उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतनाचा जो काही तर तो लाभ या ठिकाणी इथं दिला जाईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 6,000 रुपये मिळणार आहेत तर ते 11 महिन्यासाठी या ठिकाणी मिळतील, किंवा ज्यांना 10,000 मिळणार आहेत, 8,000 मिळणार आहेत, तर अशा सगळ्यांना 11 महिन्यासाठी जे काही आहेत तर या योजनेचा लाभ इथे दिला जाईल. त्यानंतर प्रशिक्षणार्थी उमेदवाराची विद्यावेतन दरमहा लाभार्थीच्या थेट बँक खात्यात जे काही तर इथं जमा होणार आहे. याच्यासाठी तुमचं आधार कार्ड जे काही तर ते बँक खात्याबरोबर संलग्न असणं आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांनी 11 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आस्थापनाकडून अनुभव प्रमाणपत्र जे काही तर ते प्राप्त होणार आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी इथं दिलं जाईल. या योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा किंवा राज्य कामगार विमा कायदा, त्यानंतर कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू होणार नाहीत. हे जेवढे काही कायदे या ठिकाणी इथं सांगण्यात आलेले आहेत तर यामधला एकही कायदा जो काही आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी इथं लागू होणार नाही. किमान 20 जे काही आहेत तर रोजगार देणाऱ्या शासकीय आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागास पात्र असतील. ज्या कोणत्या 20 रोजगार देणाऱ्या योजना हे जे काही शासनाच्या आस्थापना आहे तर त्या यांच्यामध्ये इथं सहभाग घेऊ शकते. किंवा ज्या काही खाजगी क्षेत्रातील आस्थापना आहेत किंवा उद्योजकांकडे लघु मध्यम त्यानंतर मोठे उद्योग असतील, काही स्टार्टअप असतील, तर याच्यामध्ये 5 ते 10 मनुष्यबळ असल्यास एक जो काही आहे तर तो खाजगी क्षेत्रातला आस्थापना इथं पात्र असेल. त्याच्यानंतर 11 ते 20 ज्यांच्याकडे मनुष्यबळ असेल तर अशांसाठीचे 2 असतील. तसेच उत्पादन क्षेत्रातील एकूण कार्यरत मनुष्यबळांच्या 10% व सेवा क्षेत्रातील 20% जे काही आहेत तर इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेऊ शकतात. ओके, म्हणजे की हे जे काही उमेदवार आहे तर यांचं प्रशिक्षण या ठिकाणी त्यांच्या जे काही आस्थापना आहेत तर त्या आस्थापनांसाठीच या ठिकाणचं तुम्हाला क्रायटेरिया जो काही आहे तर तो ठरवून देण्यात आलेला आहे. त्या पद्धतीने जे काही तर तुम्ही या ठिकाणी याचा लाभ जो काही तर घेऊ शकता. ओके, मग आता पुढे जे काही ज्या विद्यार्थ्यांना इथे अप्लाय करायचं असेल किंवा ज्या उमेदवारांना इथे अप्लाय करायचे तर जे उमेदवार पुण्यामधील आहेत तर अशा उमेदवार जे काही तर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रास्तापेठ पुणे या ठिकाणी जाऊन जे काही तर तुम्ही तिथं भेट देऊ शकता, किंवा दिलेल्या नंबरवरती जे काही तर तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा डायरेक्टली जे काही जी लिंक तुम्हाला देण्यात आली त्या लिंक वरती जे काही आहे तर तुम्ही क्लिक करून अप्लाय सुद्धा करू शकता. बरं, याच्या व्यतिरिक्त म्हणजे पुणे जिल्ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही येतो तर मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं तर तुम्ही तुमच्या जिल्हा कौशल्य विकास कार्यालय जे काही आहे तर तिथे जाऊन या संदर्भातली चौकशी करा, किंवा तुम्ही जो काही फॉर्म भरताय तर त्या फॉर्म मध्ये सुद्धा तुम्हाला जिल्हा विचारण्यात येईल. जर त्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू असेल तर तुम्ही त्यासाठी जे काही तर अप्लाय करू शकता, किंवा जेव्हा तुमच्या जिल्ह्यासाठीची ही योजना येईल तर त्या योजनेबद्दलची लाभ जी काही माहिती आहे तर ती आपण या चॅनलवरती देणार आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ जे काही तर ते तुमच्यापर्यंत येत राहतील, आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जे काही तर ते शेअर करा. आणि निश्चित ज्या विद्यार्थ्यांना ज्या जिल्ह्यातून लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्या जिल्हा कौशल्य विकास कार्यालयामध्ये जाऊन चौकशी निश्चित करा. धन्यवाद.